नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। कर्जतमध्ये 5 वर्षाच्या चिमुरड्यांवर अत्याचार, स्कूल बसमधल्या क्लीनरवर पॉक्सको अंतर्गत गुन्हा दाखल। कर्जत तालुक्यात बदलापूरसारखी घटना समोर आली असून माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक माहिती समोर आली आहे। कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या 2 चिमुकल्या मुलींवर स्कूल बसमधल्या क्लीनर असलेल्या तरुणाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे। या दोन्हीही मुली अवघ्या 5 वर्षाच्या आहेत। कर्जत तालुक्यातून त्या शाळेत येणाऱ्या विद्यार्थी यांना घेऊन जाणारी स्कूल बस यामधील ही घटना उघडकीस येताच सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे। कर्जत पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शाळा व शाळेची बस खरंच सुरक्षित आहे का, हा गंभीर प्रश्न समोर येऊन ठेपलाय। दरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक करीत त्याच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। करण दीपक पाटील वय 24 असे आरोपीचे नाव असून तो कर्जत तालुक्यातील वदप येथील राहणारा आहे। त्या पीडित मुलींनी आपल्या घरी पालकांना ही माहिती दिली आणि नंतर पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली। आरोपी करण हा त्यांना बसमधल्या ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर येऊन बसायला सांगायचा आणि त्यांना मांडीवर बसवून त्यांच्या अंगाच्या खाजगी भागांना अश्लीलरित्या स्पर्श करायचा। तसेच त्या सीटवर बसायला गेल्या नाही तर तो त्यांना मारहाणसुद्धा करायचा। हा सर्व प्रकार गेल्या वर्षभरापासून पीडित मुलींसोबत होत असल्याचे त्यांच्या पालकांनी सांगितले आहे। आपल्या मुलींची लैंगिक छेड काढली जात असल्याने पालकांनी थेट कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेतली। या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली, ती म्हणजे आरोपीला वाचवण्यासाठी पीडितांच्या पालकांवर दबाव टाकल्याचा आरोप मुलीच्या आईने केला आहे। त्यामुळे संताप अधिक वाढला आहे। यापूर्वी बदलापूरमध्ये असाच प्रकार नुकताच घडला होता आणि आता कर्जतमध्ये ही विकृती समोर आल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मात्र अशा नराधमांना कठोर शिक्षा द्या अशी मागणी आता पालकवर्गातून जोर धरू लागली आहे। मनसेची आक्रमक भूमिका। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज सकाळी कर्जतचे पोलीस उपअधीक्षक आणि पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांची भेट घेण्यात आली। त्यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील आणि मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रसन्न बनसोडे यांनी निवेदन दिले। मनसेच्या वतीने विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण करणाऱ्या तरुणावर दाखल झालेला हा गुन्हा फास्ट ट्रॅकवर चालवण्यात यावा। त्याचवेळी या स्कूल बसचा क्लीनर असलेल्या तरुणाला फाशीची शिक्षा व्हावी। पोलीस ठाणे हद्दीतील 5 वर्षाच्या 2 चिमुकल्या मुलींवर वदप येथे राहणारा तरुण करण दीपक पाटील हा गेले कित्येक महिने लैंगिक अत्याचार करत असल्याचे उघड झाले आहे। त्या पीडित मुलींच्या कुटुंबाने आपल्या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करायला आल्यावर उघडकीस आला आहे हा प्रकार। आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। स्कूल बसच्या कर्जत चौक रस्त्यावरून राजमुद्रा चौक ते सेंट जोसेफ स्कूल या दरम्यान त्या गाडीचा क्लीनर असलेला तरुण करण पाटील हा एप्रिल 2024 पासून कालपर्यंत विद्यार्थ्यांना घेऊन मागे बसून त्यांच्या अंगाखांद्याशी अश्लील चाळे करत होता। त्यामुळे पालकांच्या तक्रारीनंतर कर्जत पोलीस ठाणे येथे भारतीय न्यायसंहिता 2023चे कलम 74, 115, 2 सह बालकांचे लैंगिक अपराध यापासून संरक्षण अधिनियम 2012चे कलम 8, 10, 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जंगलात लपून बसलेल्या आरोपीला अटक। सदर घटनेची माहिती 16 एप्रिल रोजी वदप गावात कळल्यानंतर करण पाटील याची त्याच्या घरच्या लोकांनी बेदम त्याला चोप दिला होता। त्यानंतर हा तरुण जीवे मारतील या भीतीने जंगलात पळून गेला होता आणि तेथे लपूनही बसला होता। रात्री 10:30 वाजता पालक कर्जत पोलीस ठाणे येथे पोहोचल्यावर कर्जत पोलीस वदप येथे पोहोचले आणि स्थानिकांच्या मदतीने त्या तरुणाला ताब्यात घेतले आहे। सध्या हा तरुण कर्जत तहसील कार्यालय कचेरी येथील कोठडीत असून तेथे पालकवर्गाने जाऊन कोणताही गैरप्रकार करू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक कर्जत येथे येणार हा गंभीर विषय असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे सायंकाळी कर्जत येथे येणार आहेत। तर दुसरीकडे सध्या या गुन्ह्यातील आरोपीला अटक झाली असून जिल्हा पोलीस अधीक्षक डी टेळे तसेच कर्जत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुरेंद्र गरड यांच्यासह तपासी अधिकारी महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील अधिक तपास करत आहेत। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धर्मेंद्र प्रधानसह तृप्ती भोईर, कर्जत। एकंदरीत काय घटना घडलेली आहे आणि आता काय गुन्हा दाखल केला? घटना अशी आहे की मी मुलीची काकी आहे आणि माझी जी पुतणी आहे ही एक शाळेमध्ये जाते। त्या शाळेमध्ये जाताना तो ज्या बसचा कर्मचारी आहे तो कर्मचारी रोजच्या मुलींना पाठी धमक्यावून मांडीवर घेऊन बसत असे आणि त्यांचं लैंगिक शोषण करते आणि त्यांना ही गोष्ट घरी न सांगण्यासाठी पण त्या मुलींवरती दबाव आणला जात होता की ही घरी गोष्ट सांगायची नाही। जेव्हा आमच्या एका मुलीला त्रास झाला, काल थोडा मेडिकल इश्यू झाला, तेव्हा आम्ही त्यांना विचारलं का काय प्रॉब्लेम होतोय तुम्हाला, तर तेव्हा त्यांनी आम्हाला हे सांगितलं की गेल्या 1 वर्षापासून आमच्या बाबतीत ह्या गोष्टी होत आहेत आणि त्याच मुली नाही अशा बऱ्याच मुली आहेत या बसमध्ये त्यांच्या बाबतीत हा मुलगा असं करतोय। त्याच्यानंतर आम्ही ते जे बसचे मालक आहेत त्यांना आम्ही संपर्क केला की असा असा प्रकार झाला,
तर त्या बस